मसाल्यांचा डब्बा रिफिल करताना किती जास्ती छान वाटतं हे तुम्ही सुद्धा नक्कीच रिलेट कराल। बघा मी सुद्धा माझा मसाल्यांचा डब्बा आज रिफिल करते आणि याचा मला काही वेगळाच आनंद आहे आणि माझ्या मदतीला कोण बसलाय तर माझं बाळ। अव्यूचं हे भोबडं बोलणं ऐका। दर्शनाची याचा मोठा व्हिडिओ ना मी नक्कीच तुमच्याशी लवकरच शेअर करणार आहे। चला असो बघा आता ना आम्ही चहा बिस्किट खात होतो। प्रीतमला म्हटलं एक घास तरी भरव, काय एवढं लाजतो स्वतःच्या बायकोला भरवायला, म्हणून कसं तरी त्याने भरवलं। त्याला खूप खूप असं शाय आहे तो। चला असो संध्याकाळच्या वेळेस ना छान असं देवाची पूजा करून घेतली आणि आम्ही बाहेर पडलो होतो। खरं तर आज आमचा असा काहीच प्लॅन नव्हता, सडनलीच प्लॅन बनला की बाहेरूनच आपण काहीतरी घेऊन जाऊया नॉनव्हेज, कारण आज शेवटचा दिवस होता नॉनव्हेज खाण्याचा, म्हणजे संडेला आहे पण आज फ्रायडे होता। प्रीतम बोलला खाऊया म्हणून आम्ही घेऊन गेलो, पण यानंतर इथनं आता मी कधीच नॉनव्हेज घेणार नाही, कारण काही गोष्टी मी अशा बघितल्या की घरी आल्यानंतर ना मला ते नॉनव्हेज खायची अजिबात इच्छा नाही झाली, पण आता आणलाय तर खावं तर लागेलच म्हणून थोडंफार मी खाऊन घेतलं। प्रीतमने खाल्ल्याने अव्यूला आम्ही फक्त थोडंफारच चिकन दिलं, एखाद दोन घासच त्यांनी खाल्ले, त्याच्या पुढे मी त्याला काही दिलं नाही। आणि माझं गिल्ट कमी करायसाठी मी माझा आवडीचा ज्यूस बनवून पिला। म्हटलं काहीतरी हेल्दी पोटात जाऊ दे देवा, आणि जे आम्ही खाल्लं ते प्लीज पोटातून बाहेर निघू दे, असं काहीचं बोलून माझा व्हिडिओ आज इथे सेंड करते। भेटूया आपण लवकरच, तेव्हापर्यंत बाय बाय।